नमस्कार, मी क्रांतीवीर दिगोरे. माझ्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण विदर्भातील ब्रह्मपुरी या ठिकाणी असलेल्या गणेशोत्सव बघण्याकरता आलेला आहोत. चला तर मग बघूया पूर्व विदर्भातील सर्वात मोठा गणेशोत्सव. पूर्व विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मपुरी या शहरात यावर्षी गणेशोत्सवामध्ये ब्रह्मपुरीचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंडळातर्फे अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा सुंदर असा देखावा दाखवण्यात आलेला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या देखाव्यामध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा हुबेहूब असा देखावा या गणेशोत्सवाचा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मंदिराच्या आतमध्ये भव्य दिव्य अशी श्री गणेशाची मूर्ती आहे. तसेच श्री अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये असलेली श्रीरामाची खूप आकर्षक अशी मूर्ती या देखाव्याची शान आहे. मंदिराच्या आतमध्ये खूप आकर्षक असे रामायण या धर्मग्रंथामधील सर्व पात्रांचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुबक आणि कल्पकतेने प्रकाशाच्या सौंदर्याने नटलेल्या या मंदिर परिसरात मन एकदम प्रसन्न वाटते. ब्रह्मपुरी या नगरीमध्ये मानाचे 3 असे गणपती यावर्षी विराजमान झालेले आहेत. त्यापैकी राज्याचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि ब्रह्मपुरीचा महाराजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या भव्य अशा श्रीराम मंदिराचा आकर्षण आहेच, परंतु येथे स्थानिक कलाकार, गायक,
नृत्यांगना तसेच विद्यार्थी यांच्या गुणांना वाव देण्याकरता वेगवेगळ्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केलेले आहे। दिनांक 7 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत असलेल्या या उत्सवामध्ये दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आरोग्य कॅम्प व रक्तदान शिबिर आणि गांधी कभी मरते नहीं हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे। दिनांक 13 सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा व दादा दादी टॅलेंट शोचे आयोजन केले गेलेले आहे। या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती म्हणजे सिने अभिनेत्री उर्मिला कोठारे या असणार आहेत। हा कार्यक्रम दुपारी असणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी डान्स महासंग्राम या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। त्यानंतर 14 सप्टेंबर या दिवशी रामायण नावाचं महानाट्य आपणास बघावयास भेटणार आहे। दिनांक 15 सप्टेंबर या दिवशी आपल्या झाडीपट्टी या भागातील प्रसिद्ध कलावंत निर्मित भूक ही नाटक सादर होणार आहे। त्यानंतर दिनांक 16 या दिवशी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलेले आहे। त्यानंतर मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर या दिवशी इंडियन आयडल या प्रसिद्ध शोमधील प्रसिद्ध असे गायक सलमान अली आणि सारेगामापा फेम इशिता विश्वकर्मा या गायकांचा लाईव्ह असा सिंगिंग शोचे आयोजन केलेले आहे। हा कार्यक्रम संपताच रात्री 11 वाजता गोपालकाला फोडून दुसऱ्या दिवशी शोभायात्रा आणि महाप्रसाद आणि श्रीच्या विसर्जनाचा सोहळा आखलेला आहे। या मंडळाला लागूनच मनोरंजनासाठी मेळ्याचा सुद्धा आयोजन केलेला आहे, ज्यामध्ये आपण मनोरंजनासोबत काही गरजेच्या वस्तू सुद्धा खरेदी करू शकता। ब्रह्मपुरी शहरात हा जो गणेशोत्सव उत्सवात साजरा केला जातो त्याचे जनक म्हणजे माननीय श्री बाबा खानोरकर हे आहेत। ब्रह्मपुरीचा राजा म्हणून ओळख असलेला हा गणपती 10 दिवसाचा असतो। यावर्षी या मंडळामार्फत श्री गणेशाची भव्य अशी मूर्ती आणि श्री गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी अशा दोन्ही अर्धांगिनी सुद्धा दाखवण्यात आलेल्या आहेत। दरवर्षी या गणपतीजवळ पौराणिक कथा सीनच्या माध्यमातून सादर केली जात होती। यावर्षी या गणपतीजवळ सीन नसल्याची उणीव मात्र नक्की भासत आहे। ब्रह्मपुरी शहरात शिक्षणाची गंगा ज्यांच्या शैक्षणिक संस्थांमुळे वाहते असे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तथा शिक्षण महर्षी श्री अशोकजी भैया यांच्या गणपती मंडळाजवळ श्री गणेशाची भव्य अशी मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। तसेच तेथील सुंदर असा देखावा दाखवण्याकरता एक भव्य अशी LED सुद्धा लावण्यात आलेली आहे। त्याच्या माध्यमातून महादेव यांची पौराणिक कथा दाखवण्यात आलेली आहे।
तिन्ही मंडळाच्या जवळ वेगवेगळे असे मनोरंजनासाठी मेल्यांचे आयोजन केलेले आहे। मेल्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारातील झुल्यांमुळे, तिथे असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या विक्रीसाठी लावलेल्या स्टॉलमुळे या गणेशोत्सवाची पुन्हा शान वाढलेली आहे। मेल्यामध्ये असलेली आकर्षक अशी रंगबेरंगी विद्युत रोषणाई आणि यावर्षी विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार साहेब यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या अयोध्यातील श्रीराम मंदिराचा देखावा बघण्याकरिता सर्व गणेश भक्तांनो, आपण या नक्की उत्सवामध्ये सहभागी व्हा। आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी विदर्भाच्या नवीन स्थळासह। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित रहा। धन्यवाद।